आता आम्ही निघालो आहोत गावाला जायला. मूर्ती स्नॅक्सला आम्ही आलोय, थांबलोय. इथे आम्ही गप्पा मारत असताना म्हणत होतो की कारमध्ये सन्मेची सुद्धा एक सीट असते. तर ही कार सीट आम्ही मागच्या प्रवासात सुद्धा घेतली होती आणि कार सीटमुळे खूप फायदा होतो. मलाही बसता येतं व्यवस्थित आणि सन्मेचंही अंग दुखत नाही. ही कार सीट लवलॅबची आहे आणि जर लॉंगचा प्रवास असेल कुठेही लांब जाण्याचा तर कार सीटमध्ये असणं कायम सेफ आहे. तर बिग थम्स अप फॉर कार सीट वाईल ट्रॅव्हलिंग. सन्मयी झोपली कार सीटमध्ये. सन्मयीला कसं वाटतंय? सन्मयी बघ आईकडे. मम्मा दिसते कॅमेरा बघ, कॅमेरा आई. आणि हा धबधबा. उलटा कर, मी खाल्लं हा एकदम खोल आहे. हे हळूहळू ये गुळगुळीत आहे. अरे यार चलो. मक्याचं कणीस खाऊन झालंय, अजून एक खायचंय ना. मस्त आहे, कोवळं टेस्टी. बाजूला पड. आणि खूप गाड्या थांबल्यात ना. पुरणपोळी दिली त्यांनी. करा करा करा, खाई लागले जेवायला. भाजी काय घेतोय? हार घेतली.
समुद्र आला आणि गेला. परत दिसते लोक आहेत नाही आपण जाऊ शकतो मस्त वाटतंय मस्त वाटतंय. पोचलो फायनली. किती वाजले आता? 6 वाजले. 6 सन माई. वाटेत पडले आंब्याचे झाड. झाडच पडलंय. तेच तर ना. घरात जायला निघालो पण वाटेत पडले आंब्याचं झाड. त्यामुळे कधी 5 मिनिटं उशीर झाला तर त्यामुळे पुढे होणारी दुर्घटना टळू शकते. कधी कधी उशीर झालेला पण चालतो. कधी पडलं रे? आताच पडलं. पोचलो 11 तासानंतर. ऍक्च्युली 11 तास लागले आपल्याला पोचायला. अजून 1 तास लागला. काही हरकत नव्हता ना. आणि तो हाय आपला जाळ पक्षी. झाडं किती वाढलेत ना. पावसाळ्याची पोचलो पण. चला पोचलो.